हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोअर. पावसाच्या सरी, थंडगार वातावरण आणि हातात गरमागरम चहाचा कप. अशा वेळी खमंग भजी मिळाली तर मजाच काही वेगळी असते. म्हणूनच आज कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट अशी तयार होणारी मका आणि कांद्याची मिक्स भजी आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 2 ताजी कोवळी मक्याची कणसं घेतलेली आहेत. त्याची प्रत्येकी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. मी इथे आता मक्याची कणसं किसण्याऐवजी सुरीने उभी अशी कापून घेणार आहे. याने काय होतं, दाणे भरदार तर राहतातच आणि भजी खाताना प्रत्येक घासात मक्याची छान गोड चव अनुभवायला मिळते. शिवाय जर मक्याचे दाणे आपण सोलून घेतले तर ते तेलात उडू देखील शकतात. अशाच पद्धतीने मी सर्व मक्याचे दाणे या कणसापासून वेगळे करून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीनं सर्व मक्याचे दाणे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. या भजीसाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे व्यवस्थित सोलून आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत. ही मक्याची भजी बनवताना तुम्ही कांद्याऐवजी पनीर खिसून घातले तरीही चालेल किंवा काहीही न घालता नुसती मक्याची भजी बनवलीत ना तरीही चालेल. आता हे कांदे आपण उभे पातळ असे चिरून घेणार आहोत. हे कांदे चिरताना या कांद्याचा मुळाचा म्हणजे जो देठाचा भाग असतो ना तो सुरुवातीला काढून घ्यायचा, कारण याच्यामध्ये कीड असते. आणि हा देठाचा भाग काढल्यानंतर शक्य होईल तितका हा कांदा आपल्याला उभा आणि पातळ असा चिरून घ्यायचा आहे. म्हणजे तयार होणारी भजी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते. छान लांब पातळ असा हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीनं मी हा कांदा उभा पातळ असा चिरून घेत आहे. पहा, अतिशय पातळ असा हा कांदा मी चिरून घेतलेला आहे. सेम अशाच पद्धतीनं उरलेले दोन्ही कांदे देखील मी उभे पातळ चिरून घेणार आहे. इथे सर्व कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले आहेत. आता आपण भजीसाठी लागणारं मिश्रण बनवायला घेऊ. ज्या भांड्यामध्ये आपण मक्याचे दाणे काढून घेतले त्याच भांड्यामध्ये हा उभा पातळ चिरलेला कांदा काढून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये भज्यासाठी लागणारं सगळं मीठ मी आता याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद याच्यामध्ये घालून घ्यायची. आता काय करायचं, या कांद्याच्या सर्व पाकळ्या चुरून अशा वेगळ्या करून घ्यायच्या. काही जण काय करतात, भजी बनवताना या मिश्रणाला मीठ लावल्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ तसंच ठेवून देतात. याच्यामुळं काय होतं, कांद्याला जास्त प्रमाणात पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे तयार होणारी भजी ही नरम पडते. म्हणून ही चूक अजिबात करायची नाही. भजी लगेच करायला घ्यायचे. हे मिश्रण थोडंसं असं चांगलं मिसळून घेतलं की लगेच याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा, पाव चमचा ओवा घालायचा. हा ओवा हातावर चांगला असा चुरून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. ओवा हा पचनासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिक्स हर्ब्स घालणार आहे. जे पिझ्झामध्ये वापरतात ना ते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी काही हरकत नाही, पण याने चव फार छान येते. आता यामध्ये लाल तिखट घालूया. लाल तिखटामुळे भजीला सुंदर रंग आणि छान चव देखील येते. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. भजी छान कुरकुरीत होण्यासाठी आता याच्यामध्ये मी 1 चमचा इतकं तांदळाचे पीठ घातलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार आपण बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. हे मी विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरचं बेसन पीठ वापरलं तरीही चालेल. साधारण 4 चमचे इतकं बेसन पीठ मी या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये देठासहित बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. यामुळे भजीला छान सुगंध आणि चव देखील येते. आता हे सर्व साहित्य चांगलं व्यवस्थित एकत्र मिसळून भजीसाठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेऊया. हे मिश्रण बनवत असताना यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. कांदा आणि मका याच्यामध्ये जो नैसर्गिक ओलावा असतो ना, या ओलाव्यामुळे हे मिश्रण छान असं तयार होतं. एकदा का हे भजीचं मिश्रण तयार झालं तर फार वेळ न घालवता आपण भजी लगेच तयार करायला घेणार आहोत. इकडे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं. आता या मिश्रणामध्ये 2 चमचे इतकं कडकडीत तेलाचं मोहन आपण घालून घेणार आहोत. यामुळे काय होतं, भजी बराच वेळ जरी राहिली तरी ते कुरकुरीत राहतात. कडकडीत तेलाचं मोहन या मिश्रणामध्ये घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करून आपण आता लगेच हे भजी तयार करायला घेणार आहोत. तेल आता छान गरम झालेलं आहे. या मिश्रणाची एक एक करून या तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊया. तेलात भजी सोडताना अगदी हलक्या हाताने थोडं अंतर ठेवून आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही. एकदा का तेल चांगलं गरम झालं तर गॅसच्या मध्यम आचेवरच आपल्याला हे भजी छान तळून घ्यायचे आहेत. गॅसच्या कमी आचेवर भजी तळून घेतले तर भजी फार तेलकट होतात. भजी बनवताना तेलामध्ये जास्त प्रमाणात जर तुम्ही भजी सोडलीत तर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि त्यामुळे देखील आपली भजी तेलकट होऊ शकतात. आता मध्यम आचेवर छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. छान उलटपालट करून आपल्याला ही भजी दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. भजी तळताना एका बाजूने छान रंग आला की ही भजी दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तळून घ्यायची आहेत.
पहा काय सुंदर असा सोनेरी रंग आपल्या भजीला आलेला आहे. पहा भजी या तेलामध्ये किती छान अशी फुलून देखील आलेली आहे. इथे आपली मका आणि कांद्याची भजी छान सोनेरी रंगावर कुरकुरीत अशी तळून तयार झालेली आहे. पावसाळ्यामध्ये मस्त गरमागरम चहा आणि अशी छान कुरकुरीत अशी भजी याची चव काही वेगळीच लागते. आता ही तळून तयार झालेली भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. सेम अशाच पद्धतीनं उरलेली सर्व भजी मी तळून घेणार आहे. या पावसाळ्यामध्ये ही झटपट तयार होणारी आणि अतिशय सोपी भजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत. धन्यवाद.